अतिवृष्टीच्या झालेल्या अतोनात नुकसानानं शेतकरी पूर्णतः घायकोतीला आला। या शेतकऱ्याला सावरण्यासाठी राज्य सरकारनं 4,176 कोटींची मदत जाहीर केली, पण केंद्राकडून अजूनही मदतीची प्रतीक्षा कायम आहे। या मुद्द्यावर संसदेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनं नव्या वादाला तोंड फुटलं। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? राज्य सरकारने जो विश्वासघात शेतकऱ्यांचा केलेला आहे त्याच्यासाठी राज्य सरकारचा प्रचंड निषेध करतो। अतिवृष्टीच्या नुकसानीच्या प्रस्तावावरून सुरू असलेलं हे राजकारण, अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत दिली। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवराज सिंग यांनी दिलेल्या या उत्तरानं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। लेखी उत्तरात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हटलंय, महाराष्ट्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून औपचारिक निवेदन मिळणं आवश्यक आहे, पण यासाठी राज्य सरकारनं अद्याप केंद्र सरकारकडे मदतीसाठी कोणताही औपचारिक किंवा अंतिम प्रस्ताव पाठवलेला नाही। हा प्रस्ताव मिळाल्यानंतरच एनडीआरएफ मधून अतिरिक्त मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या या दाव्यानं राज्यात खळबळ उडाली आहे। खरं तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकानं 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान पूरग्रस्त भागांचा दौराही केला होता, पण ही पाहणी होऊनही राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव अद्याप केंद्राला प्राप्त झाला नसल्याचं उत्तर कृषी मंत्र्यांनी दिल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांसाठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे। कुठे झोपले आहेत? हे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का? एवढं मोठं नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे। यावरूनच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। याचा अर्थ या सरकारला शेतकऱ्यांचं पुढलं घेणं देणं नाही। मुख्यमंत्री खोटं बोलतात का उपमुख्यमंत्री खोटं बोलतात हे ऑन पेपर रेकॉर्डवर आलेलं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं, अतिरिक्त जी मदत मागणं गरजेचं होती मागितली नाही। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारनं फक्त 1,10,309 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची केंद्राला माहिती दिल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे सरकारच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। काय वाटतं शेतकऱ्यांना? राज्य सरकारने का प्रस्ताव पाठवला नाही आणि याच्या बाबतीत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्या। काय म्हणाल तुम्ही एक शेतकरी म्हणून, जे राज्य नुकसान झालेलं आहे आणि राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला नव्हता, याविषयी तुमचं काय मत? सध्या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे, केंद्रात पण भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे। नुकसान भरपाई झाली, पण शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि लाडक्या बहिणींकडेच जास्त लक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुका त्याच्यामध्ये ते व्यस्त आहेत। त्यांनी जर ही माहिती जर पाठवली असती तर काही शेतकऱ्यांना मदत मिळाली, पण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मदतीपासून वंचित आहे। केंद्राकडे हा प्रस्ताव जर नुकसानीचा पाठवला असता तर सर्व शेतकऱ्यांना, नुकसान झालेल्यांना मदत मिळाली असती। शेतकऱ्यांचे त्यांनी कधीच शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही। थोडक्यात म्हणजे ते शेतकऱ्याच्या बाजूचेच नाही। शेतकरी काय आहे, शेतकऱ्यांचे कष्ट काय आहे, शेतकऱ्यांना किती कष्टातनं आपले उत्पन्न तयार करावं लागतं, याकडे या सरकारचं नेहमी दुर्लक्ष आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून यांनी तो वेळेवर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे न पाठवल्यामुळे आज आपल्याला जी मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नाही। खरं म्हणजे दुर्दैव आहे या शेतकऱ्यांचं, हे सरकारनं आपल्याला आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या नशिबी आलेलं आहे। अशा प्रसंगी अडचणीत असेल तर त्याच्या समस्या सोडवणं हे महाराष्ट्र सरकारचं महत्त्वाचं काम आहे, परंतु सरकारने प्रस्ताव का पाठवला नाही याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची नाराजी आहे।
शेतकरी या बाबतीत जास्त विचार करतात, परंतु त्यांच्या पदात म्हणावं तशी मदत आतापर्यंत मिळालेली नाही. प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थाने मदत द्यायची असेल तर ती कृती प्रत्यक्षात अंमलात आणावी असं मला वाटतं. एकूणच आपण बघितलं असतं तर राज्य सरकारने जो प्रस्ताव का पाठवला नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि त्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. केंद्र सरकारचं पथक 2 वेळा येऊन गेलं आणि राज्य सरकारची मागणी तिथं जात नसेल, प्रस्ताव जात नसेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारकडून एक तर राज्य सरकारवर दबाव आलेला आहे की हा जो NDRFचा निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिहार आणि पंजाबसाठी वापरलेला आहे, आता पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत, तुम्ही प्रस्ताव पाठवू नका, असा राज्य सरकारकडे दबाव आलेला असला पाहिजे, अथवा राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रस्ताव गेलेला नाही, याचा खुलासा झाला पाहिजे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. शेतकऱ्यांशी आणि महाराष्ट्राशी केलेला हा द्रोह आहे. बोलायचं एक, मात्र साधी मदतीचा प्रस्ताव सुद्धा केंद्राला द्यायचा नाही. हे जे काम महाराष्ट्राच्या सरकारनं केलेलं आहे त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. किसान सभेच्या वतीने मी या संबंध प्रकरणामध्ये राज्य सरकारने जो विश्वासघात शेतकऱ्यांचा केलेला आहे त्याच्यासाठी राज्य सरकारचा प्रचंड निषेध करतो. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी प्रस्तावच आला नसल्याचं सांगितलेलं असलं तरी राज्य सरकारनं मात्र आधीच प्रस्ताव पाठवल्याचं समोर आलंय. नुकसान भरपाईचा पहिला प्रस्ताव 27 नोव्हेंबर तर दुसरा प्रस्ताव 2 डिसेंबरला पाठवण्यात आल्याचं समोर आलंय, ज्यात राज्यानं केंद्राकडे महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई संदर्भात मागणी केल्याचं दिसतंय. जी प्रश्न उत्तरं येतात ही 35 दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तरं असतात. केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे. केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली. त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला, जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे ती सुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या माहितीनंतर आता शिवराज सिंग चौहानांनी देखील त्यांची चूक मान्य करत प्रस्ताव आल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है. इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार. क्योंकि आज ही मैंने कृषि मंत्री से बात की महाराष्ट्र में, उन्होंने कहा हमने कुछ रिपोर्ट नहीं भेजी अभी तक पूरी, हमारा एक सर्वे हो रहा है, उसके बाद कमेटी बनेगी, कमेटी के बाद रिपोर्ट आएगा. छोड़ देंगे अभी वो बात. कृषि मंत्री जी ने ऑन रिकॉर्ड कहा है. शिवराज सिंग चौहान यांच्या लेखी उत्तरानं सुरू झालेला वाद त्यांच्या प्रतिक्रियेनं संपला. पण शेतकरी अजूनही केंद्र सरकारच्या मदतीपासून वंचित आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्राच्या कृषी खात्यानं राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करून अतिवृष्टीनं बाधित झालेल्या 14 लाख हेक्टरहून अधिक शेती वाचवण्यासाठी शक्य तेवढी जास्त मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.